चला आज आपण झटपट असा नाश्ता करूया. ते पण काही वेळ लागत नाही, खूप लवकर होते आणि खूप टेस्टी पण लागते. इथे कांदा कट करून घेते, बारीक बारीक आपल्याला कांदा कट करून घ्यायचा आहे. मीडियम साईजचे 2 कांदे इथे कट करून घेते मी. जास्त वेळही लागत नाही आपल्याला. उठायला जरीही उशीर झाला तरीही झटपट असा नाश्ता होतो. लहान मुलांना, मोठ्यांना सगळ्यांना आवडेल असे आपण आज झटपट असे आप्पे बनवणार आहोत. अगोदर आपल्याला कोणतीही पूर्वतयारी करायची गरज नाही. इथे काही नाही. मी इथे 2 कांदे कट करून घेतले. आपले 2 टोमॅटो कट करून घ्यायचे आहेत. बारीक बारीक असे टोमॅटो पण आपण कट करून घेऊ. खूप छान लागते ते आप्पे. हे नक्की तुम्ही ट्राय करा, तुम्ही पण बनवा. माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक, शेअर, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा. असेच तुम्हाला नवीन नवीन रेसिपी बघायला मिळतील. मी इथे टोमॅटो पण कट करून घेत आहे. तर पत्ताकोबी आपण कट करून घेऊ. पत्ताकोबीमध्ये हे असं जाडसर जे पान असतं ते आपल्याला काढून घ्यायचं आहे. असं बारीक बारीक पतली पतली आपल्याला पत्ताकोबी पण कट करून घ्यायची आहे. तर मिरच्या कट करून घेते मी. तुम्हाला हवं तसं तिखट तुम्ही मिरच्या कट करून घेऊ शकता. ते रवा घ्यायचा आहे आपल्याला. मी इथे 2 ग्लास रवा असेल एवढा रवा घेतला. 1 वाटी दही टाकायचं आपल्याला त्यामध्ये. बघा दही असं मस्त छान, जास्त आंबट दही घ्यायचं नाही आपल्याला. असं फिरून घ्यायचं मस्त. बघा छान असं एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला. अगोदर दही टाकून पुन्हा थोडा वेळ पाणी टाकायचं. पुन्हा थोडंच आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे. बघा असं एका साईडने आपल्याला फिरवायचं आहे छान. आता यामध्ये आपण सगळं कट केलेलं कांदा टोमॅटोच्यामध्ये टाकून द्यायचं आहे. पत्ताकोबी ते पण छान आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. बघा 15 मिनटं ठेवूया आपण साईडला. तोपर्यंत कोथिंबीर कट करून घेऊ. 15 मिनटं आपल्याला साईडला ठेवून द्यायचं आहे. त्यामध्ये आपल्याला कोथिंबीर टाकायची आहे. बघा कोथिंबीर टाकू, 15 मिनटं ठेवून देऊ. बघा किती छान आपलं पीठ असं मुरलेलं आहे. बघा 15 मिनटं साईडला ठेवलं. तर चला आपण मिक्स करू एकजीव असं छान असं परतवून घ्यायचं आहे आपल्याला. आता मी थोडंसं जिरं पावडर टाकते, 1 चम्मच. खूप छान लागतं आप्पे, जास्त वेळही लागत नाही. यामध्ये थोडंसं मीठ टाकते मी. खूप छान होतात आप्पे. बघा पाणी आपल्याला लागलं तसं घालायचं. परत अगोदर टाकायचं नाही आपल्याला. आप्पे जेव्हा करायचं तेव्हा आपल्याला पाणी लागलं तसं टाकायचं. मी मिरच्या टाकल्या त्यामध्ये थोड्या. तुम्ही सोडा पण टाकू शकता याच्यामध्ये, छान फुगते. सोडा पण टाकला तर मी इथे सोडा टाकलेला नाही आहे. तर चला बघा आपले आप्पे किती छान असे झालेले आहेत. बघा चेक करू, आपण परतवून घेऊ. बघा कलर किती छान आलेला आहे. वरून क्रंची आणि मध्ये एकदम सॉफ्ट असे मऊ आपले आप्पे रेडी झालेले आहेत. बघा दोन्ही साईडने बाजूने शेकून घ्यायचे आहेत असे परतून. छान असे बघा परतून घेतलेले आहेत आपण. 10 ते 15 मिनटं आपल्याला लागतात. बघा असं भाजायला जास्त वेळ लागत नाही. असे कडेने आपलं परतवून घ्यायचे. साईडला थोडे कच्चे असले तर भाजून जातात. बघा असं खूप छान लागतात. नक्की तुम्ही ट्राय करा. चॅनलला सबस्क्राईब करा. बघा आपले आप्पे किती छान झालेले आहेत.